नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण पीक विम्यासंदर्भात महत्त्वाचे असे अपडेट घेणार आहोत। तर मित्रांनो, खरीप हंगाम 2025 पीक विमा हा मंजूर झालेला आहे। तर याच्यामध्ये पूर्ण शेतकरी हे पात्र ठरणार नाहीत। जे महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र आहेत अशाच शेतकऱ्यांना पीक विमा हा खात्यामध्ये जमा होणार आहे। तर हा विमा कधी पडणार आहे या संदर्भात एक तारीख आलेली आहे। याची आपण सविस्तर माहिती आज पाहणार आहोत। याच्यामध्ये किती शेतकरी पात्र राहणार आहेत, किती महसूल मंडळ पात्र राहणार आहेत। तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी अर्जदार शेतकरी तर 94 लाख शेतकऱ्यांनी हा पीक विमा भरलेला आहे। शेतकऱ्यांनी भरलेला हिस्सा म्हणजे 526 कोटी रुपयांचा पीक विमा हा राज्यातील शेतकऱ्यांनी भरलेला आहे व याच्यात केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा आहे 1860 कोटी। तर याच्यात आपण थोडीशी माहिती घेणार आहोत। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, राज्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर मूग, उडीद, सोयाबीन, मका, कापूस, तूर अशा पिकांची लागवड होते। याशिवाय कांदा व अन्य पिके देखील असतात। राज्य सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना बंद केल्यानंतर देखील तब्बल 94 लाख शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान झाल्यास विमा मिळेल या आशेने स्वतः विमा संरक्षित रक्कम भरून पिकांचा विमा भरला आहे। राज्यात सुमारे 50,000 ठिकाणी पीक कापणी प्रयोग पार पडले। त्यातून अपेक्षित उंबरठा उत्पन्न व प्रत्यक्ष क्षणातील उत्पादनाची माहिती संकलित करण्यात आली। राज्य सरकारच्या कृषी विभागाने ती माहिती केंद्र सरकारला पाठवलेली आहे। केंद्राकडे या माहितीवर कार्यवाही सुरू आहे। 20 जानेवारीनंतर राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील व तालुक्यातील व महसूल मंडळातील शेतकरी पीक विमा मिळण्यास पात्र आहेत, हे कोणत्या पिकांना विमा भरपाई मिळणार आहे हे स्पष्ट होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी 20 जानेवारीनंतर राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये व कोणकोणत्या तालुक्यामध्ये व कोणकोणत्या महसूल मंडळातील शेतकरी विमा मिळवण्यासाठी पात्र राहतील हे 20 जानेवारीच्या नंतर स्पष्ट करून सांगणार आहेत। तर त्यानंतर पीक विमा उतरलेल्या सर्व शेतकऱ्यांना पिकाची नुकसान भरपाई मिळणार नाही। तर हे महत्त्वाचं आहे। तर पीक विमा भरलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना हा विमा मिळू शकणार नाही, असे अधिकारी म्हटले आहेत। काही तालुक्यातील ठराविक मंडळातील शेतकऱ्यांना तर काही जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरतील, असेही या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, ही खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे। विमा भरलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना विमा भेटणार नाही, हे लक्षात असू द्या। त्यामध्ये तुमचं महसूल मंडळ, तुमचा तालुका हा अतिवृष्टीमध्ये किंवा जे पीक पाहणी प्रयोग पार पडले होते त्या प्रयोगामध्ये सामील पाहिजे, तरच तुम्हाला हा पीक विमा मिळू शकतो। तर शेतकऱ्यांना जवळपास 21 कोटी मिळण्याची आशा आहे। तर 20 जानेवारीनंतर शेतकऱ्यांना मिळणार खरीपचा पीक विमा। तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वपूर्ण ही अपडेट आहे। आपण 20 तारखेच्या नंतर पण आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ घेणार आहोत। त्यामध्ये कोणकोणते तालुके व कोणकोणते जिल्हे येतील याची पूर्ण माहिती दिली जाईल। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। जय हिंद।